हिंगोली शहरामध्ये पूर परिस्थिती, रेल्वे ब्रिज परिसरामध्ये पाणीच पाणी, पाण्यामध्ये अर्ध्याहून अधिक स्कूल बस बुडाल्या। हिंगोली शहरामध्ये पावसामुळे पाणी साचलं, अनेक घरं आणि दुकानांमध्ये पाणी, जनजीवन विस्कळीत। हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचं थैमान मध्यरात्रीपासून संततधार, शहराच्या सिद्धार्थनगर भागातील घरांमध्ये गुडघ्या इतकं साचलं पाणी। परभणीमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, अनेक भागांमध्ये गुडघाभर पाणी। शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, बेलेश्वर नगरसह इतर भागातही पाणीच पाणी। परभणीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गाला नदीचं स्वरूप आल्यानं काही काळ वाहतूक खोळंबली। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा, आपत्ती व्यवस्थापन विभाग या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आवश्यक साधनसामग्रीसह तैनात राहण्याच्या सूचना। नांदेडमध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी, पावसामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नांदेडकरांना दिलासा, पावसामुळे शेतकरीही सुखावला। वाशिम जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट, जिल्ह्यातील नदी काठावरच्या ग्रामस्थांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा, पुढच्या 24 तासात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। वर्ध्याच्या देवळी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, लाडकी नदीला पूर आल्यानं सोनोरा ढोक गावातील नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पाणी। संततधार पावसानं यवतमाळ जिल्ह्यातील खंडाळा घाटामध्ये दरड कोसळली, पावसाचा जोर वाढल्यानं घाटातील रस्ते पाण्याखाली, पुसद वाशिम या प्रमुख मार्गावरची वाहतूक ठप्प। यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून जोरदार पाऊस, बेंबळा प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमधील वर्धा नदीला पूर, पुरामुळे कोसारा पूल वाहतुकीसाठी बंद, मारेगाव, राळेगाव, वरोरा आणि चंद्रपूर मार्गही बंद। नांदेडमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस, पावसामुळे सहस्रकुंड धबधबा प्रवाहित। भंडारामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं भात शेतीचं नुकसान, मोहाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान, शेतकरी संकटात। गुजरातच्या बडोद्यामध्ये पुराचं पाणी ओसरल्यानंतर अधिकाऱ्यांनी पुनर्वसनाचे काम केलं सुरू, 40 मगरींची निवासी भागातून सुटका। आंध्र प्रदेशमधल्या विजयवाडामध्ये मुसळधार पावसानं 8 जणांचा मृत्यू, भूस्खलनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा समावेश, पुरामध्ये बुडणाऱ्या माणसाचा जीव वाचवतानाचा व्हिडिओ समोर। तेलंगणाच्या महबूबनगरमध्ये मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, केसमुद्रम विभागातील रेल्वे स्थानकावरील रुळावरती पाणी साचल्यानं रेल्वे सेवा रद्द, रस्ते वाहतुकीवरही परिणाम। भारत पाकिस्तान सीमेवरती पूंछमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा होणार, सीमेचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्ती मुंबईच्या विद्याविहारमधून रवाना। काश्मीरमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती दाखल, पुण्यातून पाठवलेल्या गणपतीच्या मूर्तींचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत। गणेशोत्सवापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यानं गणपती बाप्पाच्या मूर्ती नेण्यासाठी गणेश मंडळांची लगबग, मुंबईमध्ये आज सुमारे 41 गणपतींचं आगमन। ढोलताशांच्या गजरामध्ये लेझिम आणि गोविंदा पथकांच्या सलामीनं मरोळच्या महाराजाचं आगमन, बाप्पाला पाहण्यासाठी मरोळकरांची गर्दी, मरोळच्या महाराजाचं यंदाचं 40वां वर्ष। मुंबईमध्ये गणेश आगमन मार्गावरती 13 पूल धोकादायक पुलांवरती शक्यतो 16 टनांपेक्षा अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी असं पालिकेचं आवाहन। पुण्यातल्या मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड, सजावटीच्या पूजेच्या वस्तूंनी तुळशीबाग सजली। मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणामध्ये महाविकास आघाडीचं मुंबईमध्ये जोडी मारो आंदोलन, गेटवे ऑफ इंडिया परिसरामध्ये आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सहभागी। शिंदे फडणवीस, अजित पवार यांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचं आंदोलन, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मारले जोडे। हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद।
महाराष्ट्रद्रोह्यांना गेट आउट करा. उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवरती टीका, तर पुतळा उभारण्याची काय घाई होती, उद्धव ठाकरेंचा सवाल. उद्धव ठाकरेंना 2 वर्षांपूर्वी जनतेनं गेट आउट केलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर. 50 वर्षीय शिवरायांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसनं माफी मागितली पाहिजे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीचं आंदोलन. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावरती फडणवीसांची टीका. सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला सवाल. काँग्रेस यावरती राजकारण करतंय, बावनकुळेंचा आरोप. आंदोलनानं प्रत्युत्तर हा भाजपचा मूर्खपणा. संजय राऊतांची भाजपच्या आंदोलनावरती टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन. आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध. 9.5 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क. पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 86 लाख मतदार, तर गडचिरोलीमध्ये सर्वात कमी 8 लाख मतदार. महायुतीच्या बैठकीमध्ये जो जिंकेल त्याला ती जागा देण्यासंदर्भात एकमत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 10 तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल. बावनकुळेंची प्रतिक्रिया. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या जोडण्या लावण्यासाठी शरद पवार ऍक्टिव्ह मोडवरती. 2 ऑगस्टपासून 5 ऑगस्टपर्यंत शरद पवार, 2 सप्टेंबरपासून 5 सप्टेंबरपर्यंत शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर. कोल्हापूरनंतर शरद पवार सांगली जिल्ह्यात जाणार. नगरमध्ये रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ रॅलीचं आयोजन. यावेळी नितेश राणेंची उपस्थिती. मी चालायला लागलो तर लोक दरवाजे खिडक्या बंद करतात. मी हिंदूंचा गब्बर, राणेंचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप आणणार छत्तीसगड पॅटर्न. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मराठवाड्यामध्ये मोठं अपयश आलं, त्यामुळे भाजप आता कंबर कसतीये. खासदार भागवत कराड यांची माहिती. अंबाबाईच्या दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूरमध्ये. सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मंदिर 4 तास दर्शनासाठी बंद राहणार. मराठा नेते मनोज जरांगे यांच्याकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. शिवरायांच्या पुतळ्याचा वापर केवळ राजकारणासाठी केला जातोय, मनोज जरांगेंची टीका. रामदास आठवलेंकडून राजकोट किल्ल्याची पाहणी. 8 महिन्यांमध्ये पुतळा कोसळणं ही घटना संतापजनक. नवीन कलाकाराला पुतळ्याची जबाबदारी देणं ही चूक होतं, आठवलेंची प्रतिक्रिया. सांगलीमध्ये अवघ्या 14 वर्षीय ब्रेनडेड झालेल्या मुलीचे पालकांकडून अवयवदान. त्यामुळे 3घांना जीवदान. 3 जणांना जीवन तर 2घांना मिळाली दृष्टी. ग्रीन कॉरिडॉर करून अवयव पोहोचवले पुण्याला. गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा डिजिटल फलक लावताना विजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यू. कोल्हापूरच्या गारगोटीमधील घटना. अरुण वडर असे या युवकाचं नाव. त्याचा जागीच मृत्यू. 4 जण जखमी. गोंदियामध्ये विद्यार्थिनीसोबत गैरवर्तवणूक करून अश्लील व्हिडिओ दाखवल्याचं प्रकरण. विद्यार्थिनीच्या तक्रारीनंतर शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल. बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला अरेरावीची तक्रार तहसीलदारांकडे केली म्हणून दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण. रेशन दुकानावरती अद्याप कोणतीही कारवाई नाही. दक्षिण भारतातील चेन्नई ते नागरकोइल आणि बंगळुरू ते मदुरई या मार्गावरती स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस धावणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला शुभारंभ. बीसीसीआयकडून ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या अंडर-19 संघाची घोषणा. या संघामध्ये टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा समित द्रविड याला स्थान. कुली चित्रपटाचं पोस्टर रिलीज. चित्रपटामध्ये रजनीकांत आणि श्रुती हसन महत्त्वाच्या भूमिकेमध्ये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.